श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। कल्पक्षे सर्वभूतानि मामकाम प्रकृति यान्ति पुनस्तानि कल्पादो विसृज्याम्यहम्। या भगवद्गीतेच्या श्लोकावरती आपण चिंतन केलेलं आहे। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या श्लोकाचा आपण थोडा संक्षिप्त चर्चा केली। काही श्रोत्याचं मत आला, अभिप्राय आला, निरोप आला की साहेब हा श्लोक थोडा विस्ताराने सांगावा म्हणजे थोडा समजेल, कारण हा घन विश्वाची निर्मिती समजणे फार कठीण आहे, म्हणून थोडा विस्ताराने सांगावं असं काहीचं मत आलं, अभिप्राय आला। त्याप्रमाणे मी सांगतो। प्रथम कालगणना सांगतो। म्हणजे आपण पृथ्वीवर राहतो। पृथ्वी आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरते। स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला 24 तास लागतात, म्हणजे एक दिवस आणि रात्र असं मिळून 24 तास। आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तिला 1 वर्ष लागतो, 365 दिवस। ही आपण पृथ्वीवरती राहतो तिची ही कालगणना आहे। आता मनुष्य मृत्यू पावल्यानंतर आपल्यात एक धारणा आहे सनातन धर्मामध्ये की मनुष्याचा जीव जो आहे 10-12 दिवस हा इथेच घुटमळतो, पृथ्वीवर घुटमळतो। ज्या गावी मरण पावला तिथेच घुटमळतो, अशी असा एक आपला सिद्धांत आहे, सनातन धर्माचा मान्यता आहे। म्हणून आपण 10-12 दिवसानंतर पितराचं म्हणजे त्या आत्म्याचं, त्या जीवाचं श्राद्ध करतो, पिंडदान करतो। नंतर तो जीव, तो आत्मा पितृलोकात जातो। 10-12 दिवस ते राहतो पृथ्वीवरती, म्हणून 10-12 दिवसानंतर आपण पिंडदान करतो, श्राद्ध करतो। नंतर हा जीव तो पितृलोकात जातो आणि पितृलोकात राहतो। आता पितृलोकाची गणना कशी आहे? पितृलोकाची गणना अशी आहे, आपला 1 महिना म्हणजे त्यांचा 1 दिवस रात्र। शुक्ल पक्ष, आपला शुक्ल पक्ष जो असतो 15 दिवसाचा 15वाडा त्याचा दिवस असतो, आणि कृष्ण पक्ष हा 15वाडा त्यांची रात्र असते। म्हणजे आपला 1 महिना म्हणजे पितराचा 1 दिवस आणि रात्र। आणि अशी मान्यता आहे आपल्या सनातन धर्मामध्ये की हा जीव पितृलोकामध्ये 1 वर्ष राहतो। म्हणून प्रत्येक महिन्याला ज्या तिथीला व्यक्ती वारला त्या तिथीला श्राद्ध करायचं, पिंडदान करायचं अशी प्रथा आहे। म्हणजे आपला 1 महिना संपला म्हणजे पितराचा 1 दिवस, म्हणजे प्रत्येक दिवशी पितरांना आपण भोजन घालायचं 1 वर्षापर्यंत। ते कुठं राहतात? पितृलोकामध्ये 1 वर्ष राहतात। समजलं का मी काय सांगतो? की आपला 1 महिना त्या पितराचा 1 दिवस, म्हणून प्रत्येक दिवशी जेवण घालण्यासाठी पितरांना आपण प्रत्येक महिन्याला श्राद्ध करतो, पिंडदान करतो। नंतर 1 वर्षानंतर हा जीव स्वर्गात जातो, देवलोकात जातो, इंद्राकडे जातो, जिथं देवलोक राहतात तिथं जातो। मग त्यांची गणना कशी आहे? त्यांची गणना अशी आहे, देवलोकाची गणना अशी आहे, आपले 365 दिवस झाले, 1 वर्ष झाला की देवाचा 1 दिवस होतो। बघा, अगोदर कसं होतं, 1 महिना झाला की पितराचा 1 दिवस। आता हा जीव कुठे गेला? स्वर्गात गेला, देवलोकात गेला। मग तिथं आपला 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस। म्हणून
नंतर 1 वर्षानंतर आपण प्रत्येक वर्षाला एक आपण श्राद्ध करतो, पिंडदान करतो. त्याचा अर्थ तो आहे. वर्षालाच का करायला पाहिजे? कारण त्यावेळेस त्यांचा 1 दिवस झालेला असतो. म्हणजे आपण प्रत्येक दिवशी आपण आपल्या त्या जीवाला आपण जेवण देतो. आता काही वेळेस कसं असतं, कोणते अगोदरचे पितर आपले केव्हा वारलेले असतात, तिथी केव्हा असते काही माहीत नसते, किंवा माहीत जरी असली तरी प्रत्येक तिथीला श्राद्ध करणं, भोजन देणं, पिंडदान करणं शक्य नाही. म्हणून महाळ महिना म्हणतो बघा आपण. त्या महाळ महिन्यामध्ये सर्व पितरांना पिंडदान दिलं जातं आणि श्राद्ध केलं जातं. म्हणजे सर्व पितराचं मिळून, म्हणजे वर्षातून 1 वेळेस केलं म्हणजे देवा ठिकाणी राहणाऱ्या आपल्या पितरांना दररोज भोजन मिळतं. अशी ही कालगणना आहे. आता बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आहे की आणखीन काही लोक आहेत, महल लोक आहेत, सत्य लोक आहेत, असं बरंच आहे. तिच्यामध्ये खोलात जाणार नाही. फक्त मी नंतर ब्रह्मदेवाचा कालगणना सांगेन. ज्यावेळेस आता प्रलय सांगेन त्यावेळेस ब्रह्मदेवाची कालगणना सांगेन. आता प्रलयबद्दल थोडक्यात सांगतो. प्रलय म्हणजे काय? प्रलय किती प्रकारचा आहे? प्रलय हा जो आहे, एक आहे नित्य प्रलय. नित्य म्हणजे क्षणाक्षणाला ही सृष्टी, हा जीव आपण क्षणाक्षणाला बदलत राहतो, म्हणून त्याला नित्य प्रलय म्हणतात. आता आज आपण असं आहोत, दुसऱ्या क्षणाला आपली स्थिती तशी राहणार नाही. बरेच आपल्या शरीरामध्ये बदल होत राहतात. पशुपक्ष्यामध्ये होतात, झाडझुडपामध्ये होतात, प्रत्येक ठिकाणी बदल होत राहतो क्षणाक्षणाला. या पूर्ण सृष्टीमध्ये क्षणाक्षणाला बदल होत राहतो, म्हणून त्याला नित्य प्रलय म्हणायचं. दुसरा एक प्रलय आहे, जीव मृत्यू पावला तर त्याला तो एक प्रलयच आहे. तिच्यासाठी तो प्रलय आहे. तो जीव आहे पृथ्वी सोडून जातो. मग पशु असो, पक्षी असो, मनुष्य असो, आणखीन कोणी असो, प्राणी, कोणताही सजीव जीव मृत्यू पावला की तो एक त्याच्यासाठी प्रलय आहे. तिसरा एक प्रलय शास्त्राने सांगितलेला आहे, जलप्रलय. म्हणजे हा जलप्रलय केव्हा होतो? हा जलप्रलय शास्त्रामध्ये असा एक उल्लेख आहे, सत्यवत राजाची कथा, ती सांगणार आहे मी आता. परंतु हा जलप्रलय सहसा ज्यावेळेस मन्वंतर होत असतं, म्हणजे एक मनू जाऊन दुसरा मनू येतो. आता कसं आहे थोडक्यात सांगतो. आता आणखी याच्यामध्ये कालगणना कशी आहे, याच्यामध्ये ब्रह्मदेवाची पण कालगणना येते. आपल्याला चतुर्युग माहीत आहे. म्हणजे कसं, कलियुग आहे, द्वापार आहे, तिच्या अगोदर त्रेतायुग आणि सतयुग. ह्या 4 युगाला मिळून एक चतुर्युग म्हणतात किंवा एक युग म्हणतात. ह्या 4 युगाचं आयुष्य किंवा वेळ किती आहे? 43,20,000 वर्ष. म्हणजे चतुर्युगाचं आयुष्य जे आहे 43,20,000 वर्ष. असं हे चतुर्युग जे आहे, किती 1000 चतुर्युग गेल्यानंतर, 1000 वेळेस हे चतुर्युग गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि तेवढेच 1000 चतुर्युग ब्रह्मदेवाची रात्र असते. म्हणजे 2000 चतुर्युगापर्यंत ब्रह्मदेवाचा एक दिवस रात्र असते. आता या एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू होतात. म्हणजे 14 राजे म्हणले तर चालेल. 14 मनू होतात. म्हणजे प्रत्येक मनूचं आयुष्य जे आहे 71 ते 72 चतुर्युग असं आहे. बघा, एका दिवसामध्ये ब्रह्मदेव 14 मनू बदल करतात. आणि म्हणजे याचा अर्थ की एका मनूचं आयुष्य जे आहे 71 ते 72 चतुर्युग असतं.
मग ज्यावेळेस मनु बदली होतात त्यावेळेस इंद्र पण बदलतो. देवाचा राजा जो इंद्र आहे तो बदलतो, सप्तऋषी बदलतात, अष्टदिक्पाल बदलतात. जसा आपला पंतप्रधान बदलला की जसं मंत्रिमंडळ बदलतं, सर्व मंत्रिमंडळ बदलतं, तशा प्रकारे मनु बदली झाला की सर्व हे त्यांचे जे इंद्र आहेत, अष्टदिक्पाल आहेत, सप्तऋषी आहेत, हे सर्व बदलतात. ही झाली आता कालगणना. असं ब्रह्मदेवाचा 365 दिवस झाले की ब्रह्मदेवाचा एक वर्ष झाला, आणि ब्रह्मदेवाचं 100 वर्ष आयुष्य झालं की ब्रह्मदेव पण मूळ प्रकृती जी आहे, म्हणजे मूळ परमात्मा आहे, तिच्यामध्ये विलीन होतो सर्वाला घेऊन. आता हे मन्वंतर ज्यावेळेस मी सांगत होतो त्यावेळेस जलप्रलय होतो. म्हणजे एक मनुचा आयुष्य संपत आलं त्यावेळेस जलप्रलय होतो. इतका जलप्रलय होतो की सर्व त्रैलोक्य, शास्त्रामध्ये श्रीमद भागवतामध्ये याचा उल्लेख आहे की त्रिलोक हे जे आहे ते सुद्धा पाण्यामध्ये बुडून जातं. मनु गेला म्हणजे इंद्रदेव पण जाणार. मग त्रिलोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, असं तिन्ही ठिकाणी पाणीच पाणी राहतं. त्यामुळं काय होतं की सर्व जीवसृष्टी, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, सर्व सृष्टी नाश होत नाही आहे, निर्जीव सृष्टी नाश पावत नाही, जीवसृष्टी म्हणून जाते. की एका मनुच्या शेवटी त्यांचा ज्यावेळेस कार्यकाल संपत आला की एक प्रलय होतो, ज्याला प्रलय म्हणतो. त्यामध्ये त्रिभुवन, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे सर्व पाण्यामध्ये बुडतात आणि सर्व इंद्रासहित सर्व देव नष्ट पावतात, म्हणजे विलीन होतात. आता नष्ट न म्हणता येत नाही, विलीन होतात. आता हिच्यामध्ये एक कथा येते भागवतामध्ये, सत्यव्रत राजाची कथा. तिच्यावरून आपल्याला समजेल की थोडं हे जलप्रलय का असतं. ती कथा फार मोठी आहे, थोडक्यात सांगतो. सत्यव्रत राजा एक वेळेस नदीमध्ये सूर्याला अर्घ्य देत होता. त्यावेळेस त्यांच्या उंजळीमध्ये पाण्यामध्ये एक छोटा मासळी आली आणि ती मासळी म्हणाली, हे राजा, मला आता सोडू नको, दुसरे मला मासे खाऊन टाकतील, मला सोडू नको. ती कथा मोठी आहे, तेवढं सांगत नाही. ती मासळी नंतर एवढे मोठी होत गेले की शेवटी त्या राजाने ती मासळी, तो मोठा मासा समुद्रामध्ये सोडला. ही अशी कथा आहे, छोट्या प्रमाणात सांगत आहे. संक्षिप्तमध्ये आपल्याला कथा सांगायची नाही, मुख्य आहे प्रलय सांगायचा आहे. तर तो मासा म्हणजे विष्णूचा अवतार होता. मग त्यावेळेस सत्यव्रताने म्हटलं, हे तुम्ही कोण आहात? तुम्ही साधारण मनुष्य नाही, तुम्ही मासा नाही आहे, तुम्ही कोणीतरी दिव्य लोक आहात, तुम्ही बहुतेक परमात्मा आहात. एवढी छोटी मासोळी होता तर आता एवढं विराट रूप घेतलं. मग त्यावेळेस विष्णू जे आहे, विष्णूने आपलं स्वरूप दाखवलं आणि ते विष्णू म्हणाले, हे राजा सत्यव्रता, तू बरोबर ओळखलास, मी परमात्मा आहे. आता काही दिवसानंतर, 7 दिवसानंतर मोठा प्रलय होईल, मोठा जलप्रलय होईल. त्यामध्ये सर्व सृष्टी त्रिलोक बुडून जातील. तो असं कर म्हणे की त्या प्रलयामध्ये एक नाव येईल. मग तू असं कर की हे जेवढे काही जीवजंतू आहेत त्याला संक्षिप्त रूपामध्ये किंवा असं संक्षिप्त करून हे सर्व जीवांना काय करतो, बरोबर घे. मग आणखीन सूक्ष्म रूप म्हटलं तर चालेल. आपण म्हणतो बघा, प्रत्येकाला एक सूक्ष्म रूप असतं, तसं सूक्ष्म रूप घ्यायचं. हे सर्व जीवाचं जे काही पशु पक्षी प्राणी मनुष्य आहे त्याचं सूक्ष्म रूप घ्यायचं. सूक्ष्म रूपानं त्याला धारण कर आणि सर्व जितकं धान्य आहेत, बीजे आहेत, वनस्पती आहेत, औषधी आहेत, यांना पण सूक्ष्म रूपामध्ये घे, छोट्या रूपामध्ये घे
आणि बरोबर सप्तऋषींना पण ठेव. आणि ते सप्तऋषी आणि हे ज्यावेळेस प्रलय होईल त्यावेळेस मी नाव पाठवेन आणि त्या नावेमध्ये बसायचं, सप्तऋषीला घेऊन बसायचं आणि हे बीज रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये सर्वांना घेऊन बसायचं. मग असं झाल्यानंतर त्यावेळेस मी येईन, मोठा मासा म्हणून येईन. त्यावेळेस त्या नावेमध्ये तू बस. ती नाव त्या जलप्रलयामध्ये बुडू नये म्हणून मी तिला पकडून ठेवेल. ती त्यावेळेस वासुकी सर्प असेल, त्या वासुकी सर्पाला ची दोरी करायचं आणि मी मासा एक शिंगी असेल, एक शिंगाचा मासा असेल, त्या शिंगाला तुझी नाव बांधून ठेव. म्हणजे तो ह्या जलप्रलयामध्ये सप्तऋषीसहित आणि ह्या बीजासहित नष्ट पावणार नाही, बुडून जाणार नाही, नाश पावणार नाही. मग 7 दिवसानंतर मोठा जलप्रलय झाला. त्यावेळेस सत्यवत राजाने सप्तऋषीला बरोबर घेतलं. सर्व जितके म्हणून जीव आहेत त्यांचे सूक्ष्म शरीर बरोबर घेतले. झाडं झुडपं वनस्पती यांचे बीज घेतले आणि सर्वजण नावेत बसले. नावेत बसल्यानंतर नाव त्या मोठ्या जलप्रलयामध्ये हलू लागली. त्यावेळेस भगवंत आहे मास्या रूपामध्ये आले. याला मत्स्य अवतार म्हणतात. म्हणजे भगवंतानी माशाचा अवतार घेतला. प्रथम माशाचा अवतार गेला मत्स्य अवतार, एक शिंगाचा मत्स्य अवतार घेऊन विष्णू आले. मग सत्यवत राजाने त्या वासुकी सर्पाची दोरी केली आणि आपली नाव त्या भगवंताच्या मत्स्य रूपाच्या शिंगाला बांधली. असं बांधल्यानंतर ते जिवंत राहिले. मग मनवंतर झालं. पुढचं मनवंतर ज्यावेळेस चालू झालं तर हा सत्यवत राजा वैवस्वत म्हणून आता सध्या जो मनवंतर आहे वैवस्वत मनवंतर आहे. हा वैवस्वत मनवंतरचा वैवस्वत म्हणून सध्या राज्य करतो. अशा प्रकारची हे जलप्रलय आहे. आणखीन काही प्रलय आहेत आणि हिच्यामध्ये त्यांनी सप्तऋषीलाच का घेतलं आणि हे प्राण्याचे सूक्ष्म शरीर म्हणजे काय, हे बीज म्हणजे काय, याचा विस्तार मी पुढच्या सत्रात करेन. आता हे सत्र मी इथेच थांबवतो. पुढच्या सत्रामध्ये याचा सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगेल की सप्तऋषींनाच का घेतलं, बीज हे वनस्पतीचे बीज कशा रूपात होते, मनुष्य आपण जे शरीर आहोत प्राणी आहोत ते कोण्या रूपात होते, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी पुढच्या सत्रात सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.